पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव परिसरातल्या महापालिकेच्या रुग्णालयात कर्मचारी चक्क संगीत खुर्ची खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे महापालिका रुग्णालयात रुग्णांकडे खरंच लक्ष दिलं जातं का असा सवाल उपस्थित झालाय। रुग्णालयाच्या प्रशासनानेही हा प्रकार घडल्याचं मान्य केलंय, मात्र रुग्णालयाची वेळ संपल्यावर संगीत खुर्ची खेळल्याचं प्रशासन म्हणतंय। हा प्रकार गणपती उत्सवाच्या काळात घडलाय। आपण बघू शकतो ही दृश्य, चक्क रुग्णालयामध्ये अशा पद्धतीने संगीत खुर्ची खेळली जाते। केल्यामुळे 4 वाजल्यानंतर ड्यूटी संपल्यानंतर संगीत खुर्चीचा कार्यक्रम कर्मचाऱ्यांनी घेतला। त्याच्यामध्ये की कामाचा ताणतणाव कमी व्हावा याच्यामुळे, आणि प्रत्येक ठिकाणी तो घेतला जातो। आणि कुणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळ पद्धतीने ती क्लिप मीडियाकडे दिलेली आहे आणि असं सांगितलं की रुग्णांची हेळसांड करून तसं केलं, तसा काही प्रकार झालेला नाहीये। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कैलासपूर यांच्याकडून। कैलास, हा रुग्णालयात असा प्रकार संगीत खुर्चीचा बघायला मिळतोय, खरंच रुग्णांची हेळसांड होतेय हे नक्की आहे, काय सांगाल या संपूर्ण घटनेविषयी? मधुरा, हा जो प्रकार आहे तो अतिशय धक्कादायक असाच म्हणावा लागेल, कारण हे जे रुग्णालय आहे ते महापालिकेचं रुग्णालय आहे आणि या ठिकाणी गरीब कुटुंबातील जे रुग्ण असतात मोठ्या संख्येने या ठिकाणी तपासणीसाठी येत असतात। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते, मात्र त्याच रुग्णालयामध्ये हा संगीत खुर्चीचा जो खेळ आहे तो खेळण्यात आलेला आहे। युक्तिवाद जे केले जात आहेत रुग्णालय प्रशासनाकडून ते अतिशय हास्यास्पद आहेत। रुग्णालयाचं कामकाज संपल्यानंतर संगीत खुर्ची खेळलं किंवा जो कर्मचाऱ्यांना आहे तो ताणतणाव कमी करण्यासाठी संगीत खुर्ची खेळलो, गणपतीच्या काळातला हा प्रकार आहे, असे वेगवेगळे युक्तिवाद केले जात आहेत। मात्र एकूण रुग्णालयामध्ये जे वातावरण लागतं त्याला हा छेद देणारी घटना आहे। खरं खरंय कैलास, अतिशय खळबळजनक अशी घटना आहे आणि मनपा रुग्णालयात असा प्रकार बघायला मिळतोय। खरंच एकीकडे आपण बघतोय की डेंग्यूचे रुग्ण, वेगवेगळ्या आजाराचे रुग्ण या रुग्णालयात येत असतात, मात्र त्यांच्याकडे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।